आपण करतोय टोस्ट मशरूम आणि त्यासाठी लागणारे हे जे गार्लिक ब्रेड आहेत ते आपण टोस्ट करून घेतले छान बटर वरती, बरोबर. बरं, आता काय करायचं पुढे आपल्याला? आता भाजी करून घ्यायची मशरूमची भाजी करायची. बरं, त्यासाठी काय लागणार आहे? आधी पॅन गरम करून बटर घालून घ्यायचं. बरं, घ्या. हा गरम व्हायला पाहिजे. बरं, होऊ द्या गरम, हरकत नाही. ते बटर मेल्ट होऊ द्या. तोपर्यंत मला सांगा की तुमच्या इतर काय आवडी आहेत? हा, मला ड्रॉइंग करायची, स्केचिंग करायची खूप आवड आहे. मग करता तुम्ही? हो. काय इकडे आल्यापासून काही केलंय तसं का वेळ नाही मिळाला? नाही केलंय ना. सासूबाईंना आवडतं का तुमचं स्केचिंग? हो. बटर आता मेल्ट झालंय. पुढे काय? आता आधी मिरची घालून मिक्स करायचं. त्यानंतर लसूण. बरं, आता काय मशरूम घालायचं? हो. बरं, जरा लसूण थोडं लालसर झालं. थोडं गरम झाल्यानंतर लालसर. बरं, आता मशरूम घालून घ्यायचं. बरं, आणि ते परतून घ्यायचे बटर मध्ये. बरं, तुमच्या काय अवांतर आवडीत काकू? कारण तुम्हाला तसा बराच वेळ मिळत असेल. मला वाचनाची खूप आवड आहे. वाचनाची आवड आणि टीव्हीवरच्या बातम्या बघणे. बरं, काय करायचं आता पुढे? त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालायचं. फ्रेश क्रीम घालायचं. हो. चमचा फ्रेश क्रीम कशासाठी घालतो आपण? म्हणजे चवीसाठी. बरं, आणि त्याला एक थिकनेस पण येईल नाही का फ्रेश क्रीम? बरोबर. पुढे काय? मीठ थोडंसं घालायचं. बरं, कारण बटर ऑलरेडी थोडंसं खारट असतं. बरोबर, त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतंच आणि चीज मध्ये पण असतं. हो. पुढे काय करायचं आता? आता काय नाही, हे थोडं 2 मिनिट थंड करायचं. बरं, हे थोडं शिजवून घ्यायचं. बरं, मग झाकण ठेवायची गरज आहे? नाही. ठीक आहे, नाही शिजवायचं, असंच शिजवून घ्यायचं. बरं, शिजवून घेतल्यानंतर मग आपली पुढची कृती काय? आता ह्या टोस्ट वरती जे आम्ही फ्राय करून घेतलाय ना टोस्ट, त्याच्यावरती ही लेअर लावायचं. बरं, म्हणजे आता फक्त आपलं लेअरिंग करायचं काम राहिलेलं आहे. व्हेरी गुड. चला, टोस्ट मशरूम साठी लागणारे टोस्ट आम्ही तयार करून घेतले. मशरूमची भाजी तयार झालेली आहे. ती झाली की आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. टोस्ट मशरूम साठी लागणारी ही मशरूमची भाजी सुद्धा आपण तयार करून घेतली. हो. आता पुढे काय करायचं? आता चीज घ्यायचं. बरं, घ्या. ह्या चीज मध्ये काळी मिरी पूड घालायची. बरं, आणि ते मिक्स करून घ्यायचं. हो. बरं, ती थोडी घालायची कारण तिखट असतं. बरोबर. आणि हलक्या हाताने मिक्स करायचं. बरोबर, नाही तर त्या चीजचा सगळा कुस्करा होतो. ते आपल्याला तुम्ही त्याचा किस करून घेतलाय ना? हो हो. बरं, ठीक आहे. पुढे काय करायचं आता? आता टोस्ट घ्यायची. बरं, घ्या. आणि ही जी भाजी आहे ना, ती लावून घ्यायचं, म्हणजे स्प्रेड करायची. बरं, पाहताय का तुम्ही नेमकं काय चाललंय? टोस्ट जे आपण करून घेतले होते गार्लिक ब्रेड, त्याच्यावरती मशरूमची भाजी आपण छान स्प्रेड करतोय. बरोबर ना काकू? हो, बरोबर चाललंय ना हे सगळं? बरं, मशरूमची भाजी आपण टोस्ट वरती स्प्रेड करून घेतली. बरोबर ना? हो. आता पुढे काय करायचंय? आता चीज घ्यायचा आणि चीज टाकून घ्यायचं. बरं, त्या सगळ्या ब्रेड स्लायसेस वरती. बरं, घ्या. चीज जे आपण घेतलं होतं ते त्या टोस्ट वरती आपण सगळीकडे पसरवलंय. पुढची कृती काय आपली आता? आता पॅन मध्ये बटर घालून. बरं, परत गरम करून घ्यायचं. हो, परत गरम करून घ्या. आणि मग ह्याच्यावरती गरम करून घेतले की झाली आपली कृती. हो, आणि हे मंद आचेवरती गरम करायची. बरं, मग आपलं टोस्ट मशरूम तयार. हो, मग याच्यानंतर ना ओव्हन मध्ये 15 सेकंडसाठी ठेवून टाकायचं. तसं कशासाठी? चीज मेल्ट व्हायसाठी. चीज मेल्ट होण्यासाठी. बाकी आपली कृती तर सगळी झालेली आहे. चला, कळलं का तुम्हाला? टोस्ट मशरूम साठी लागणारी कृती आपली संपूर्ण झालेली आहे, परंतु वरचं जे चीज आहे ना ते मेल्ट होण्यासाठी आपल्याला 15 ते 30 सेकंद ओव्हन मध्ये ठेवायला लागेल. ते आम्ही ठेवून घेतो, पण तुम्ही लिहून घ्या टोस्ट मशरूम साठी लागणारं साहित्य आणि ही कृती. मशरूम टोस्ट करता लागणारं साहित्य: गार्लिक ब्रेड, बटर, मशरूम्स, चीज, फ्रेश क्रीम, काळी मिरी पावडर, मीठ, लसूण आणि मिरची. कृती: प्रथम फ्राय पॅन गरम करून त्यावर गार्लिक ब्रेडचा स्लाइस ठेवून त्याला बटर लावून टोस्ट करून घ्यावं. फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये बटर घालून त्यात हिरवी मिरची, लसूण आणि मशरूम्स घालून परतून घ्यावं. त्यामध्ये 2 चमचे फ्रेश क्रीम आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका बाउल मध्ये चीज घेऊन त्यामध्ये काळी मिरी पूड घालावी आणि एकत्र करून घ्यावं. टोस्ट केलेल्या ब्रेडवर मशरूमची भाजी घालून त्यावर चीज आणि काळी मिरी पूडचं एकत्रित केलेलं मिश्रण पसरवून घ्यावं. फ्राय पॅन गरम करून बटर पसरवून त्यावर मशरूम घातलेले ब्रेड ठेवून टोस्ट करून घ्यावेत. ओव्हन मध्ये 15 ते 30 सेकंद चीज वितळण्यापर्यंत ठेवावं.